माझा आवाज ऐकू येतोय का सिद्धी? हो सर. ओके. सो आपण स्टार्ट करूया. एक तर एक थोडंसं लेटच झालं आहे, 5-1 मिनटं. ओके. श्रावणी, कुठं काय बसता तुम्ही? श्रावणी, येस सर. कुठं काय बसता म्हटलं? दिसत नाही तुम्ही लेक्चरला. नाही सर, आज ते बट लेट जॉईन होते थोडं. हां का? आणि लवकर निघून जाता का? लेक्चर संपायच्या वेळेस मी हॅलो. अटेंडन्स घेत असतो, त्यावेळेस तुम्ही नसता. हो सर, लवकर. थांबत चला लेक्चर संपेपर्यंत अटेंडन्ससाठी. ठीक आहे. आता काही व्हॅल्यूज आपल्याला यामध्ये फाइंड आउट करायचं. ठीक आहे. सो ज्या स्टँडर्ड व्हॅल्यू नसतील त्या आपल्याला फाइंड आउट करायच्या. त्या इम्पॉर्टंट आहे बघा, CET आणि JEE दोन्हीसाठी. सो डायरेक्ट त्या व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, किंवा मग थेरीला हा क्वेश्चन 2 ते 3 मार्कला तुम्हाला विचारतात. ठीक आहे. एक्झरसाइज 3.3 मधलाच आहे, पण आपल्याला त्यातले आणखीन काही क्वेश्चन्स घ्यायचे. सो एक्झरसाइज 3.3 मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत आणि बाकी टेक्स्टबुकमध्ये सॉल्व आहेत. काही लास्टवाल्या एक्झरसाइजमध्ये आहे. एक्झरसाइज 3.3 क्वेश्चन नंबर 1. आता आपला हा शेवटचा पॉईंट आहे, अँगल म्हणजे मल्टिपल अँगल्समधला. सो क्वेश्चन असा आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ त्यातला फर्स्ट आहे साइन पाय अपॉन 8. ठीक आहे. साइन पाय अपॉन 8 तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आता जनरली हा पाय अपॉन 8 किती असणार आहे रे? जर तुम्ही पाय अपॉन 8 हा जर कन्सिडर केला ना, समजा तुम्ही असं कन्सिडर करा याला, आपल्याकडं π/4 आहे एक अँगल आहे ना. π/4 हा असतो बघा 45 डिग्री. आता π/4चा जर मी हाफ घेतला, π/4च्या हाफ म्हणजे किती होईल? तो π/8 झाला, बरोबर ना. π/4 म्हणजेच 45च्या हाफ, म्हणजे तो अँगल किती डिग्रीमध्ये? 22.5 डिग्री अँगल आहे. किती अँगल आहे हा? 22.5 डिग्री. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट π/8 कॅल्क्युलेशन करून नाही काढू शकता, बट मी तुम्हाला एक रिलेशन सांगितलं, कारण हे मला π/4 आता यूज करायचं आहे बघा याची व्हॅल्यू काढण्यासाठी. ठीक आहे. कारण मला π/4च्या व्हॅल्यूज नोन आहे, सो ते मी इथं यूज करणार आहे. सो हे बघा, आपण थिटा काय कन्सिडर करू? जो आपल्याला फाइंड आउट करायचा तो थिटा आहे समजा, म्हणजे कोण? π/8. ओके. जर मी 2 थिटा जर कन्सिडर केला तर तो π/4 होईल. म्हणजे सपोज आपण कन्सिडर करू, आता आन्सर मी स्टार्ट करतोय. सो यू कॅन कन्सिडर लेट थिटा किती आहे आपलं इथं? π/8 आहे, बरोबर. मग 2 थिटा इज इक्वल टू काय होईल? 2 × π/8 म्हणजेच किती? π/4 झाला हा, बरोबर. मला साईन लागतोय बघा. आता साईन 2 थिटाचा जर मी फॉर्म्युला वापरला ना, तर 2 sin θ × cos θ येतो, म्हणजे तर cos π/8 पण येईल, आणि cos π/8ची व्हॅल्यू मला माहीत नाही आहे. सो आपले जे फॉर्म्युले नंबर 7 आणि 8, जे 2 फॉर्म्युले आपले बघितले होते ना रे, ते मी तुम्हाला फॉर्म्युले पुन्हा इथं सांगतो काय आहेत ते. वी हॅव, पहिला फॉर्म्युला आहे आपल्याकडं 1 मायनस किंवा 1 प्लस cos 2θ इज इक्वल टू 2 टाइम्स cos स्क्वेअर थिटा. आणि दुसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस cos 2θ इज इक्वल टू 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा. त्यापैकी मला हा सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आहे, कारण आता मला साईनची व्हॅल्यू काढायची आहे. ओके ना. हा साईन लागतो आपल्याला. ओके. सो आता हाच फॉर्म्युला थोडासा हे करू, आपण मॉडिफाय करून लिहू. ओके. मला साइन स्क्वेअर थिटा, मी ही साईड अगोदर लिहितो, म्हणजे काय होईल? तो 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस cos 2θ. म्हणजेच काय झालं हे? साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस cos 2θ डिवायडेड बाय 2. कळतंय का? 1 मायनस cos 2θ डिवायडेड बाय 2 झाला हा. ठीक आहे. आता साइन थिटा मग कशामध्ये येणार आहे? स्क्वेअर रूटमध्ये येणार आहे ऑब्विसली. देअरफॉर वी कॅन राईट साइन थिटा जो तुम्हाला काढायचा आहे तो कशामध्ये येणार आहे? तर स्क्वेअर रूटमध्ये. ओके. पण त्या अगोदर मी काय करतो, इथं व्हॅल्यूज वगैरे पुट करतो आणि मग स्क्वेअर रूट घेतो. सो साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस cos 2θ, व्हॅल्यूज पुट करायच्या ना आपल्याला. सो थिटाची व्हॅल्यू किती आहे? थिटा आहे बघा π/8 आणि 2θ किती आहे? π/4.
सो इथं मी पुट करतो थिटा पाय बाय 8. ओके, इथं 1 मायनस कॉस 2 थिटा किती पाय बाय 4 अपॉन 2. ठीक आहे. बघा कॅल्क्युलेशन्स. 1 मायनस कॉस पाय बाय 4 1 अपॉन √2 डिवायडेड बाय 2. ओके, सो काय बोललं बघा हे √2 इंटू 1 √2 मायनस 1 अपॉन हा 2 आणि इथलचा √2 खाली येईल म्हणजे 2√2 झाला हा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर पाय बाय 8. ओके, आता सिम्प्लिफिकेशन मला करायचं आहे. अगोदर आपण काय करू, याचा स्क्वेअर रूट घेऊ किंवा मग √2ने मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय केलं तरी चालेल. ठीक आहे, मग फायनली रूट घेऊ आपण. बघा काय येते √2 मायनस 1 अपॉन 2√2. मी √2ने वरती मल्टिप्लाय केलं, √2ने मी खाली मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, सो याने होईल काय आता वरती √2 इंटू √2 काय होईल 2 मायनस आणि हा 1 इंटू √2 काय होईल √2. समजतं ना काय केलं. म्हटलं एक स्टेप वाढवतो मी, म्हणजे वरती √2 मायनस 1 याला मल्टिप्लाय होईल √2 डिवायडेड बाय खाली ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल 2√2 इंटू √2. बरोबर. आता √2ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सो √2ने जर मी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर √2 इंटू √2 झाला 2 मायनस 1 इंटू √2 √2 डिवायडेड बाय हा √2 2 झाला 2 इंटू 2 किती 4. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर पाय बाय 8. आपल्याला कोण फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे साइन पाय बाय 8. आता स्क्वेअर रूट घ्या. सो यू कॅन राईट टेकिंग स्क्वेअर रूट ओके. साइन स्क्वेअर पाय बाय 8चं स्क्वेअर रूट काय झालं साइन पाय बाय 8. आता मला सांगा 2 मायनस √2चं स्क्वेअर रूट निघेल करे नाही. सो त्याला स्क्वेअर रूटमध्ये टाका 2 मायनस √2. ओके ना, रूटमध्ये रूट आहे हा डिवायडेड बाय 4चं स्क्वेअर रूट किती 2. सो दिस इज द फायनल आन्सर साइन पाय बाय 8. √2 म्हणजे रूटमध्ये 2 मायनस √2 अपॉन 2 हे आन्सर आहे साइन पाय बाय 8. याला लक्षात ठेवा. ही व्हॅल्यू किंवा आणखीन मॉडिफाय करता येऊ शकतात तुम्हाला या व्हॅल्यूज. ठीक आहे, आपण मॉडिफाय म्हणजे कसं इथं √2ने मल्टिप्लाय करून म्हणून हे आन्सर आलं, किंवा इथं जर असं ठेवायचं असतं तुम्हाला तरी ठेवता आलं असतं, फक्त त्याचं रूट टाकून द्यायचं आहे. ओके, ऑप्शनमध्ये कसं दिलं आहे कसं त्याच्यानुसार आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागतं. समजलं आहे. आता यातला दुसरा क्वेश्चन आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉस पाय बाय 8. ठीक आहे, कॉस पाय बाय 8. सो कॉस पाय बाय 8 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, परत लेट थिटा काय कन्सिडर केलं मी पाय बाय 8. ओके, मग 2 थिटा इज इक्वल टू काय होईल 2 इंटू पाय बाय 8 म्हणजे तो किती झाला पाय बाय 8च्या डबल पाय बाय 4. बरं 2 2 4 8 झालं हे. ओके, आता वरच्यासाठी मी 1 मायनस कॉस 2 थिटा हा फॉर्म्युला वापरला सेकंड. आता जो खालचं एक्झाम्पल जे मला सॉल्व करायचं आहे त्यासाठी मला हा पहिला फॉर्म्युला वापरायचा आहे 1 प्लस कॉस 2 थिटा. ओके, हा फॉर्म्युला मी वापरणार आहे. सो खाली इथं मी लिहितो बघा वी हॅव कोणता फॉर्म्युला 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा. याला तुम्ही कसं लिहू शकता 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा. म्हणजेच हे काय झालं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2 झालं हे. बरोबर. करा पुट व्हॅल्यूज थिटाच्या परत. सो कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती पाय बाय 8 इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटाची व्हॅल्यू किती पाय बाय 4 अपॉन 2. चेंजेस काय उरायले समजलं का रे. इथं जो मायनस आला होता ना हा मायनस हा 1 मायनस बरोबर कॉस 2 थिटा अपॉन 2 त्याच्या जागेवरती फक्त इथं 1 प्लस येतोय. ओके, आणि इकडं कॉससाठी आपण सॉल्व करून राहिलो, बाकी काही चेंजेस नाही आहे. सो तुम्हाला माहिती बघा. सो तुम्ही थोडंसं स्पीडअप नाही करू शकता. सो काय होईल बघा 1 प्लस कॉस पाय बाय 4ची व्हॅल्यू किती परत 1 अपॉन √2 डिवायडेड बाय किती 2. करा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन √2 इंटू 1 √2 प्लस 1 अपॉन हा 2 आणि वरचा √2 खाली आला. बरोबर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर पाय बाय 8. ठीक आहे, परत काय करायचं आपल्याला √2 प्लस 1 अपॉन 2√2. इथं मी वरती √2 आणि खाली पण √2ने मल्टिप्लाय केलं. बरोबर, त्याच्यामुळे काय होणार आहे वरती √2ने मल्टिप्लाय होणार न्यूमरेटरला
√2 + 1 × √2 आणि खाली 2√2 × √2. ओके, सो वरती मल्टिप्लिकेशन √2 × √2 2 2 + √2 डिवायडेड बाय इथं काय होईल 4. ठीक आहे, हे झालं cos² π/8. आता टेकिंग स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट घेतल्यावरती काय होईल cos² π/8 चं स्क्वेअर रूट काय झालं cos π/8 इज इक्वल टू इथं 2 + √2 2 + √2 चं स्क्वेअर रूट काय झालं इथं रूट इथं होईल 2 + √2 अँड 4 चं स्क्वेअर रूट काय होईल इथं 2. ठीक आहे, सो देअरफॉर हिअर इज वी गेट द आन्सर. ओके, आवाज येतो ना रे माझा? इथं लाईट गेली होती आता इथं, सो यूज सर परत झालं. आवाज येतोय का रे माझा सेकंडला? येस सर. ओके, मी स्क्रीन शेअर करतो 1-2 मिनटं फक्त. ठीक आहे, स्क्रीन दिसते ना आता? स्क्रीन दिसती नाही दिसत आहे का? झालेला आहे गेली ती त्या आता जॉईन झाला सर. काय म्हणतोय शिवराज? ठीक आहे, सो cos π/8 इथपर्यंत आलो तू बघा आपण. मग आपण घेतलं इथं टेकिंग द स्क्वेअर रूट. जर स्क्वेअर रूट जर घेतलं तर cos² चा स्क्वेअर रूट झाला cos π/8
इथं मी स्क्वेअर रूट टाकलं √2 + √2 अपॉन 2. ठीक आहे. सो कॉस पाय बाय 8 म्हणजे झालं बघा फायनल आन्सर. इथंच मी आता ब्रॅकेट टाकू शकतो, आपण बॉक्स करू शकतो आहे का नाही. कॉस पाय बाय 8 इज इक्वल टू √2 + √2 अपॉन 2. ठीक आहे, समजलं हे. आता नेक्स्ट बघा tan पाय बाय 8. तिसरं tan पाय बाय 8. tan पाय अपॉन 8. आता याला पण सेम मेथडनेच मला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, बघा. सो आपण थिटा कन्सिडर करणार परत. लेट थिटा इज इक्वल टू पाय बाय 8. देअरफॉर 2 थिटा इज इक्वल टू काय होईल रे मग, पाय बाय 4. ओके. आता टॅनसाठी आपल्याकडे tan 2 थिटाचा फॉर्म्युला आहे का नाही. काय फॉर्म्युला आहे तो, tan 2 थिटा इज इक्वल टू 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. ठीक आहे, जर मी ह्या फॉर्म्युल्याने चाललो तर. आता 2 थिटा जर तुम्ही इथं कन्सिडर केला तर हा tan पाय बाय 4 होईल डायरेक्ट, आहे का नाही. आणि tan थिटा किती होईल, पाय बाय 8. मग आता हां ठीक आहे, बघू आपण काय येते तिथं. सो दिस इज tan 2 थिटा, व्हॅल्यू पुट करतो आहे मी. tan पाय बाय 4 इज इक्वल टू इथं 2 tan पाय बाय 8 डिवायडेड बाय 1 प्लस 1 मायनस आहे, सॉरी. टॅनच्या फॉर्म्युलामध्ये मायनस असतो, साईनच्या फॉर्म्युलामध्ये प्लस असतो. 1 मायनस tan स्क्वेअर, ह्यो फॉर्म्युला माहिती ना सगळ्यांना. tan 2 थिटा इज इक्वल टू 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा, तो वापरतोय मी इथं. इथं tan स्क्वेअर पाय बाय 8. ओके, सांगा रे मला tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते रे. tan पाय बाय 4 म्हणजे 45. किती, 1. करेक्ट. इथं 2 tan पाय बाय 8 डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर पाय बाय 8. ठीक आहे, याला ह्या बाजूला घेतो म्हणजे हे होईल 1 मायनस tan स्क्वेअर पाय बाय 8 इज इक्वल टू 2 टाइम्स tan पाय बाय 8. आता दोघांना म्हणजे काय करायचं माहिती आहे का आपल्याला, ही क्वाड्रेटिक टर्म आहे बघा, ही स्क्वेअर आहे ना इथं, बरोबर. ही टर्म मला पॉझिटिव्ह ठेवायची आहे. सो मी काय करतो, थ्रू आउट मायनसने मल्टिप्लाय करतो. म्हणजे tan स्क्वेअर पाय बाय 8 माझा प्लस होईल, 1 मायनस होईल, आणि हा पण मायनस होईल, -2 टाइम्स tan पाय बाय 8. आता याला घ्या लेफ्ट साईडला, म्हणजे आपल्याकडं क्वाड्रेटिक इक्वेशन काय तयार झालं, tan स्क्वेअर पाय बाय 8 प्लस 2 tan पाय बाय 8. ओके, हा -1 इज इक्वल टू 0 असं होईल का, बरोबर का रे. बघा tan स्क्वेअर पाय बाय 8 प्लस 2 tan पाय बाय 8 -1 इज इक्वल टू 0, बरोबर आहे. बघा मी काय केलं, थिटाला पाय बाय 8 कन्सिडर केलं. 2 थिटा आपला पाय बाय 4 झाला. आपल्याकडे tan 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. ठीक आहे, मग मी इथं व्हॅल्यूज पुट केल्या. tan पाय बाय 4 1 असतो, मग हा 1 मायनस tan स्क्वेअर पाय बाय 8 डायरेक्ट इकडे घेतला, तो 1ला मल्टिप्लाय होईल, म्हणजे काही चेंजेस व्हायचं नाही. इज इक्वल टू काय राहिला इथं 2 tan पाय बाय 8. ओके, मग हा झाला tan स्क्वेअर पाय बाय 8 -1. कधी, ज्यावेळेस मी इथं मायनसने मल्टिप्लाय करतोय आणि हे मायनस इकडे आल्यावरती काय झाला, प्लस झाला. आता आपण काय करू, लेट tan, जसं आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये वापरलं होतं ना, tan पाय बाय 8ला मी x कन्सिडर करतो, म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला सोपं वाटेल, बरोबर. tan पाय बाय 8 म्हणजेच मला आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, करेक्ट. म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 2x -1 इज इक्वल टू 0, बरोबर. tan पाय बाय 8 मी x केला, इथं स्क्वेअर होता, सो x स्क्वेअर, इथं 2 ॲज इट इज. tan पाय बाय 8ची व्हॅल्यू x, पुढचा -1. मला सांगा रे, आता इथं एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, 1ने जर मी -1ला जर मल्टिप्लाय केलं, ओके, म्हणजे तुम्हाला असे 2 नंबर लागते ज्यांचं मल्टिप्लिकेशन -1 आहे, ॲडिशन +2 आहे. मल्टिप्लिकेशन -1, ॲडिशन +2 पडतील कर फॅक्टर्स, नाही ना, नाही पडत. नाही पडणार, बरोबर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, दुसऱ्या मेथडने जावं लागेल, बरोबर. सो दुसरी मेथड कोणती, कम्पेअरिंग विथ.
So you can write comparing with our standard quadratic equation. काय येते ax square plus bx plus c is equal to 0. मग a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू -1. ओके, फर्स्ट काय फाइंड आउट करतो आपण b स्क्वेअर मायनस 4ac. b स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 मायनस 4ac. 4a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू -1. सो हा मायनस झाला प्लस 4 प्लस 4 किती 8. 8ला तुम्ही कसं लिहू शकता 4 इंटू 2. बरोबर. ही व्हॅल्यू कोणाच झाली बी स्क्वेअर मायनस 4ac. आपल्याला कोण लागतो इथं स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. 4चं स्क्वेअर रूट 2, 2चं स्क्वेअर रूट 2. दिस इज बी स्क्वेअर मायनस 4ac. So therefore the roots are, so we can write, therefore the roots are, okay, so roots काय येतील मग x is equal to minus b plus or minus in the square root b square minus 4ac divided by 2a. So is equal to minus b. b ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. बरोबर, म्हणजे तो काय होईल -2 प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4c किती आला 2 रूट 2 डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे 2 इंटू 1 काय झाला तो 2. ओके, 2 मी कॉमन काढतो म्हणजे तर काय राहील -1 प्लस और मायनस रूट 2 डिवायडेड बाय हा 2. ओके, सो इथलचा 2 आणि 2 काय होईल कॅन्सल होईल. बरोबर, म्हणजे राहिलं काय आपल्याकडं x इज इक्वल टू -1 प्लस और मायनस रूट 2. दॅट मीन्स x कोण आहे आपल्याकडं x म्हणजेच कोण होता tan π/8. बरोबर ना. आपण x कोणा जागेवरती पुट केला होता वरती लेट इथं लेट tan π/8 याच्या जागेवरती आपण x पुट केलेला होता. आता रिटर्न व्हॅल्यू मी पुट करतो कारण मला tan π/8 फाइंड आउट करायचं आहे. बरोबर, सो इथं काय होईल tan π/8 एक्सच्या जागेवरती हा असेल -1 प्लस रूट 2 किंवा tan π/8 इज इक्वल टू किती असेल खाली लिहितो और हे काय असेल tan π/8 इज इक्वल टू -1 मायनस रूट 2. आता मला सांगा रे tan π/8 हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या. π/8 म्हणजे 22.5 आहे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळ्या व्हॅल्यू कशा असतात पॉझिटिव्ह असतात. पॉझिटिव्ह. येस, पॉझिटिव्ह असतात. मग हे जो tan π/8 इज इक्वल टू -1 मायनस रूट 2 जो आला सेकंड कसा आला माहिती ना. पहिलं होतं आपलं -1 प्लस घेतला प्लस रूट 2 झाला पहिला रूट. दुसरा काय झाला -1 मायनस रूट 2, दोन्ही मायनस आहे. सो tan π/8 इज इक्वल टू -1 मायनस रूट 2. इट इज कसं लिहायचं याला इट इज इनव्हॅलिड कारण येणार नाही आहे. सो देअरफॉर आपली फायनल व्हॅल्यू काय आली tan π/8 इज इक्वल टू प्लस आधी लिहितो म्हणजे रूट 2 -1. दिस इज द फायनल आन्सर. रूट 2 ला आधी लिहिलं मग -1 लिहिला. ओके, समजलं का रे. हे होते बघा π/8 चे. असेच अजून 1-2 एक्झाम्पल आहेत जिथं आपल्याला साइन आणि कॉसचे काही क्वेश्चन्स आहेत. जास्त डिफिकल्ट नाही बघा, पुस्तकात काही सॉल्व आहे त्याच्यापैकी. सॉरी. सो नेक्स्ट आहे नंबर 14 sin 18. जो पुढचा फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला तो आहे sin 18 डिग्री. आता याला फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ओके, आपण पहिले 3 काय फाइंड आउट केले sin π/8 cos π/8 tan π/8. आता अजून 3 फाइंड आउट करायचे आपल्याला sin 18 cos 36 आणि sin 36. यांचा यूज होतो बरं करे पुढे. हे जर तुम्ही डायरेक्ट पार्ट केलं तरी चालेल. ओके, आता हे बघा मागच्या क्वेश्चनमध्ये काय होतं की π/8 आणि त्याच्यामध्ये रिलेशन होतं लगेच π/4 आहे ना. म्हणजे आपण जर π/8ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं ओके इथं थिटा जर मी π/8 कन्सिडर केला आणि थिटाला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला लगेच π/4 भेटायचं. π/4 हा
π/4 हा स्टँडर्ड अँगल होता, बरोबर. बट आता काय आहे इथं बघा, साईन 18 आहे, बरोबर. म्हणजे जर तुम्ही थिटा जर कन्सिडर केला 18, आन्सर मी स्टार्ट करतो. सपोज लेट थिटा इज इक्वल तुम्ही काय कन्सिडर केला आता, 18 कन्सिडर केला, बरोबर. मग 2 थिटा किती होईल रे, 36. 3 थिटा किती होईल, 54. 4 थिटा किती होईल, 64. 18 2 36, 8 1 54, सॉरी 72. आणि 5 थिटा किती होईल, 90. आणि 90 हा काय आहे, स्टँडर्ड अँगल आहे. जर थिटा जर 18 असेल तर तुम्ही 5 थिटा इज इक्वल टू काय लिहू शकता, 90 डिग्री, बरोबर. बट आपल्याकडं 5 थिटासाठी डायरेक्ट फॉर्म्युला नाही आहे. सो 5 थिटाला मी ब्रेक करतो. ब्रेक कसं करायचं, याला ब्रेक करायचं 3 थिटा प्लस 2 थिटा, बरोबर, इज इक्वल टू 90 डिग्री. त्यापैकी मी 2 थिटा समजा पाठवला राईट साईडला, म्हणजे इथं कोण राहिला, 3 थिटा इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 2 थिटा. ठीक आहे, दोन्हीला मी साईनने मल्टिप्लाय करतो. सो हा झाला साईन 3 थिटा इज इक्वल टू साईन 90 मायनस 2 थिटा. काय केलं तुम्हाला परत सांगतो बघा, आपल्याकडे थिटा 18 होता. 18 इज अ नॉट अ स्टँडर्ड अँगल. सो त्याला स्टँडर्डमध्ये करायचं म्हणजे मी काय केलं, 18ला मल्टिप्लाय करत चाललो आहे ना, त्यानेच 18 प्लस 18 प्लस 18. सो 5 टाइम्स 18 म्हणजे 5 थिटाला आपल्याला तो अँगल किती भेटला, 90 डिग्री भेटला. सो हा जो 3 थिटा प्लस 2 थिटा मी त्या 5 थिटाला लिहिलं, ओके. आणि मग 2 थिटा मी पाठवला राईट साईडला, तिकडे तो मायनस झाला. दोन्ही बाजूला मी कशाने मल्टिप्लाय केलं, साईनने मल्टिप्लाय केलं, साईन. ओके, आता लिहा साईन 3 थिटाचा फॉर्म्युला काय असतो तो, 3 साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा, बरोबर. आणि इथं साईन 90 मायनस 2 थिटा आला बघा. आता साईन 90 मायनस 2 थिटा काय होईल, 90 मायनस म्हणजे पहिल्याच क्वाड्रंटमध्ये आहे. 90 म्हणजे कोणता ॲक्सिस यूज होतो इथं, 90 म्हणजे यूज होतो आहे एक्स ॲक्सिस, सॉरी वाय ॲक्सिस, सॉरी हां वाय ॲक्सिस यूज होतो आहे. मग साईनचं काय होईल इथं, कॉस 2 थिटा, बरोबर. सो कॅन राईट 3 साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा. आता याचं कॉसमध्ये कन्वर्जन करा, सॉरी कशामध्ये, कॉस आहे ऑलरेडी. मला काय करायचं आहे, साईन क्यूब थिटा राहतो येतो आपल्याकडे एक, असं सिम्प्लिफिकेशन करू आपण की कमीत कमी साईन इथून कॉमन निघला पाहिजे आणि इकडच्या सोबत आपला तो कॅन्सल व्हायला पाहिजे. असं म्हणजे काय करा, कॉस 2 थिटाचा मी फॉर्म्युला वापरतो. आपल्याकडं कॉस 2 थिटाचा एक फॉर्म्युला आहे, काय आहे तो, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा आहे, बरोबर. सो हे झालं बघा 3 साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा ॲज इट इज. परत कॉस स्क्वेअर थिटासाठी काय वापरा, कॉस स्क्वेअर थिटा काय असतो, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, आणि पुढं हा मायनस साईन स्क्वेअर थिटा तर आहेच. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली मी जर वापरला तरी चाललं असतं, ठीक आहे ना, 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. इथं काय व्हायला पाहिजे माहिती का, एक साईन कॅन्सल व्हायला पाहिजे, कारण क्वाड्रेटिक टर्म यायला पाहिजे कमीत कमी, म्हणजे आपल्याला ते सॉल्व करता येईल. सो क्वाड्रेटिक टर्म येण्यासाठी ट्राय करायचा प्रयत्न करतोय बघा मी, जस्ट बेटा. इथं सपोज 3 साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा हा झाला 1 मायनस 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा. इथून निघेल बघा साईन थिटा कॉमन, 1ला समजा साईन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहिलं मी. ओके, काय करू आपण, 3 साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा. एक काम करतो, ह्या ज्या स्टेप्स आहे ना कॉस स्क्वेअर थिटा, हे काय गरज नाही, ठीक आहे. सो कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला डायरेक्ट मी साईनच्याच फॉर्ममध्ये वापरतो ना, हे मी रब करतो, कारण तेच झालं आहे परत खाली 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा, ठीक आहे. हा एक फॉर्म्युला आहे आपला. आता 1ला जर मी दिलं साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, परत कॉस स्क्वेअर थिटा येतो, परत कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, ठीक आहे. सो असं मला थोडंसं वाटतं की येईल, बट थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. मी स्टार्टिंगपासूनच रफ करतो. जो 3 थिटा येणार आहे त्याला मी 90 मायनस करतो, म्हणजे इथून रफ करतो मी प्रॉब्लेम. वरचं तुम्हाला समजलेलं आहे. असंही आन्सर येईल, बट थोडंसं कॉम्प्लिकेटेड वेमध्ये जाईल ते,
कारण काय व्हायला पाहिजे, क्यूबमध्ये नको राहिला ना, क्वाड्रेटिक टर्म राहायला पाहिजे आपल्याकडे, म्हणजे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन वापरता येईल. मी काय केलं, 2 थिटा इथं ठेवला आणि 3 थिटाला 90 तिकडं पाठवलं, म्हणजे तो झाला 90 मायनस 3 थिटा. ओके, आता इथं साइन 2 थिटा इज इक्वल टू काय होईल मग, साइन 90 मायनस 3 थिटा. ठीक आहे, दोन्ही बाजूला मी साईनने मल्टिप्लाय केलं, साइन 90 मायनस 3 थिटा. सो साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस 3 थिटा आहे हा 3 थिटा. साइन 90 वाय ॲक्सिस होतोय, साईनचं काय होईल इथं, कॉस 3 थिटा. ओके, सो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला वापरा. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला असतो 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. ओके, सो दिस इज 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू, हे बघा इथून मी कॉस थिटा कॉमन काढतो, म्हणजे काय राहील इथं, इथं राहिला 4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस इथला कॉस थिटा कॉमन काढला, इथं राहिला 3. हा इथं बघा कसं लगेच आता कॉस थिटा काय हो राहिला, कॅन्सल दिसतोय ना. ओके, आता राहिलं काय बघा आपल्याकडे, इथं राहिला 2 साइन थिटा इज इक्वल टू, इथं राहिला 4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 3. आपल्याला जी व्हॅल्यू काढायची ती साईनची आहे, सो कॉस स्क्वेअरला कशामध्ये कन्वर्ट करा आता, साईनमध्ये. हे तुम्हाला जमतंय. सो 4 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस 3. ठीक आहे, म्हणजे झाला 2 साइन थिटा इज इक्वल टू 4 इंटू 1 4 मायनस 4 साइन स्क्वेअर थिटा मायनस 3. दॅट मीन्स रिमेनिंग टर्म्स 2 साइन थिटा 4 मायनस 3 झाला 1 मायनस 4 साइन स्क्वेअर थिटा. आता ही जी क्वाड्रेटिक टर्म आहे याला पॉझिटिव्ह म्हणजे याला डायरेक्ट लेफ्ट साईडला घेऊन जा. सो लेफ्ट साईडवरती प्लस होईल, म्हणजे 4 साइन स्क्वेअर थिटा. इथं ऑलरेडी कोण प्रेझेंट आहे लेफ्ट साईडला, 2 साइन थिटा, आणि हा 1 राईट साईडला प्लस होता, लेफ्ट साईडला आल्यावर काय होईल, मायनस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता पुन्हा सेम करा बरं, या 4ने -1ला मल्टिप्लाय करा, म्हणजे किती होतो तो, -4 होतो. बरोबर. सांगा मला अशा दोन टर्म, 2 minus 2. 2 मायनस 2, पण 2 मायनस 2 0 होऊन जाईल ना, ॲडिशन +2 यायला पाहिजे. तुम्ही सांगताय ना 2 मायनस 2चं मल्टिप्लिकेशन -4 होईल, बट 2 मायनस 2 0 होऊन जाईल, म्हणजे फॅक्टर्स पडत नाही याचे. ओके, परत म्हणजे आपल्याला मागच्याच मेथडने करावं लागेल, कम्पेरिंग. ओके, फॅक्टर्स नाही पडत. सो कम्पेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू -1. करा फाइंड आउट b स्क्वेअर मायनस 4ac. b म्हणजे 2, 2चा स्क्वेअर 4 मायनस 4, a ची व्हॅल्यू 4, c ची व्हॅल्यू -1. दिस इज 4. हे किती होईल बघा, मायनस मायनस प्लस 4 इंटू 4 16 प्लस 4 किती 20. वी कॅन राईट इट ॲज 20. कसं लिहिणार तुम्ही याला, 5 इंटू 4. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. सो स्क्वेअर रूट काय होईल मग, बी स्क्वेअर मायनस 4ac. 4चं स्क्वेअर रूट 2 आणि 5चं स्क्वेअर रूट 5. ओके, सो देअरफॉर वी कॅन राईट द रूट्स आर, सो रूट्स काय येतील त्यांचे, कशामध्ये ठेवलं आपण त्याला, साईनमध्येच ठेवलं आहे. ओके, सो साइन थिटा इज इक्वल टू, थिटाची व्हॅल्यू माहिती ना काय आहे, वरती मेन्शन केलेली बघा आपण, थिटा काय मेन्शन केलेलं आहे आपण 18, आणि तीच तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो साइन थिटा इज इक्वल टू -b प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा फॉर्म्युला आहे आपला. सो मायनस बी किती आहे, b2. ठीक आहे, सो -2 प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला आहे तो, बी स्क्वेअर मायनस 4ac 2√5 आलेला आहे. 2√5 डिवायडेड बाय
डिवायडेड बाय किती ए ची व्हॅल्यू 4 आहे. ठीक आहे, आलं बघा आन्सर. सो इथून 2 कॉमन काढा. 2 कॉमन काढल्यावरती काय राहील, इथं राहिला -1 प्लस और मायनस, इथं राहिला √5. हा √5 वर करा, 2√5. सो √5 डिवायडेड बाय 4. दिस इज 2 2 जा 4. सर 8 होईल ना तिथं 2 into 4. 2 into 4 आहे का? हां सॉरी, ए ची व्हॅल्यू 4 आहे. सॉरी, ए ची व्हॅल्यू 4 आहे आणि म्हणजे 2 into 4 तो मग 8 होईल. गुड, हे 8 आहे. ठीक आहे, आणि मग इथं 2 4 जा 8. हां, इथं 4 येईल खाली, म्हणजे काय आलं आता इथं -1 प्लस और मायनस √5 अपॉन 4 झाला. दिस इज द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा. आता साइन थिटाच्या आपल्याकडे 2 व्हॅल्यूज येऊ राहिल्या. साइन थिटा इज इक्वल टू, पहिली व्हॅल्यू काय येते आहे, -1 प्लस √5 डिवायडेड बाय 4, और साइन थिटा इज इक्वल टू -1 मायनस √5 अपॉन 4. मला सांगा रे, साइन थिटा किती आहे, 18 डिग्री आहे. 18 आहे ना थिटा. 18 कोणत्या क्वाड्रंटमध्ये? फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतोय. बरोबर, मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर तो येत असेल तर तो निगेटिव्ह येईल करे नाही, कारण पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल कसे असतात, पॉझिटिव्ह. म्हणजे हा जो आला ना साइन थिटा इज इक्वल टू -1, दोन्ही म्हणजे मायनस आला नाही कम्प्लीट, -1 मायनस √5 म्हणजे मायनस येतोय, निगेटिव्ह येतोय. सो पहिल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह पॉसिबल नाही आहे. सो इट इज इनव्हॅलिड. हे आन्सर इनव्हॅलिड आहे. सो मग आपलं फायनल आन्सर काय आलं, साइन 18 हा इज इक्वल टू √5 मी आधी लिहितो, √5 -1 अपॉन 4. ओके, हे झालं आन्सर. तुम्हाला एक होमवर्क देऊ करा आता. होमवर्क, cos 18 करताना का फाइंड आउट, cos 18 नका करू, cos 36 आहे. cos 36 करताना का फाइंड आउट. येस सर. ओके, cos 36 तर सांगू लगेच. बरं ठीक आहे, cos 36 मी सांगतो, साइन 36 तुम्ही करा. ठीक आहे, साइन 36चा मी तुम्हाला आन्सर पण सांगतो. बरं ठीक आहे, cos 36 सांगतो मी लगेच. सो किती नंबरचा होईल आपला हा cos 36? आता 5 नंबर. ओके, म्हणजे एक तुम्ही करा, म्हणजे आपला हा पॉईंट एंड होऊन जाईल आज. नंबर 5 cos 36 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता cos 36 फाइंड आउट करण्यासाठी ना आपण यूज करणार आहे साइन 18 ची व्हॅल्यू. लक्षात घ्या, cos 36 फाइंड आउट करण्यासाठी मी साइन 18 यूज करणार आहे, आणि तुम्हाला जो मी होमवर्क देणार आहे ना साइन 36, त्याच्यासाठी यूज करायचा cos 36. म्हणजे आता जो मी cos 36 चा आन्सर काढणार आहे ते त्यांच्यामधले रिलेशन वापरायचे, कारण हे क्वेश्चन 2-2 मार्काला येतात फक्त. ओके, आता ह्यो बघा, पहिला क्वेश्चन जो सॉल्व केला ना आपण साइन 18 एवढं सगळे कॅल्क्युलेशन्स, हे फक्त 2 मार्काला आहे. ओके, सो साइन 18 तुम्हाला असंच सॉल्व करावं लागेल. तुम्ही cos 18 सुद्धा असं सॉल्व करू शकता, cos 36 पण असं सॉल्व करू शकता, पण त्याची गरज नाही आहे. cos 36 साठी आपण साइन 18 ची व्हॅल्यू यूज करू शकतो. आता cos आणि साइन यांच्यामध्ये रिलेशन काय, ठीक आहे, म्हणजे अँगल पण हा अँगल डबल ना इथं. म्हणजे समजा पेनचा कलर चेंज करतो. समजा तुम्ही थिटा इज इक्वल टू 18 डिग्री जर कन्सिडर केला थिटा, तर 2 थिटा इज इक्वल टू काय होईल, 36 होईल. बरोबर, म्हणजे हा cos 2 थिटा आहे. मग cos 2 थिटाचा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये साइन येतो कोणता आहे, सो वी हॅव एकच फॉर्म्युला येतो, 1 मायनस cos 2 थिटा, जो आपण पहिल्याच प्रॉब्लेमला वापरला बघा आजच्या. 1 मायनस cos 2 थिटा इज इक्वल टू काय असतो, 2 साइन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे, मला cos 2 थिटा काढायचा आहे. cos 2 थिटा म्हणजे 36. सो cos 2 थिटा राईट साईडला घ्या, ही इकडे घ्या, म्हणजे काय होईल, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आला इथं, cos 2 थिटा. बरोबर, सो वी कॅन राईट हिअर देअरफॉर cos 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा. आता मी व्हॅल्यूज पुट करतो. cos 2 थिटा म्हणजे 36, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 1 मायनस 2, ओके, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे पूर्ण ट्रिग्नोमेट्रीचा तो स्क्वेअर असतो. मी इथं याला असं लिहितो, साइन 18 चा स्क्वेअर.
ओके. साईन स्क्वेअर थिटा म्हणजे साईन 18चा स्क्वेअर आणि साईन 18ची व्हॅल्यू √5 - 1/4 आहे. सो हे झालं कॉस 36 इज इक्वल टू 1 - 2. ठीक आहे. काय दे √5 - 1/4 याचा स्क्वेअर आहे. ओके ना. सो 1 - 2 हे बघा रे 4चा स्क्वेअर किती होईल 16. त्याला घ्या बाहेर. 4चा स्क्वेअर 16 करून बाहेर घेतलं म्हणजे इथं कोण राहिलं √5 - 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. ओके. इथं परत 2 8 जा 16. सो इथं राहतंय 1 मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आहे 1/8. ओके ना. हां √5 - 1चा ब्रॅकेट स्क्वेअर करा. √5 - 1चा ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल √5चा स्क्वेअर 5 - 2 टाइम्स √5 बरोबर प्लस किती 1. सो इज इक्वल टू 1 मायनस 1/8 हे 5 + 1 किती झालं 6 झालं मायनस 2 √5. ओके. परत काय कॉमन निघेल रे 2 कॉमन काढू. ओके 2 कॉमन काढला इथं राहिला खाली 8 आहे ऑलरेडी. 2 कॉमन काढल्यावर जर 3 राहतो मायनस हा किती √5 बरोबर. म्हणजे काय झालं बघा आता हा 2 4 जा 8 बरोबर. सो वी गेट 1 मायनस 1/4 इन ब्रॅकेट 3 मायनस √5 किंवा यालाच तुम्ही कसं लिहू शकता 1 मायनस 3 मायनस √5 डिवायडेड बाय 4 कारण 4 याला डिवाइड आहे. सबस्ट्रॅक्शन करा 4 × 1 4 मायनस 3 मायनस √5 डिवायडेड बाय किती 4 बरोबर. ब्रॅकेट करा ओपन. सो 4 मायनस हा 3 होईल आणि हा मायनस मायनस काय झाला प्लस √5 डिवायडेड बाय 4 बरोबर. मग 4 - 3 किती रे 1 1 प्लस √5 डिवायडेड बाय 4. सो वी गेट द आन्सर फायनल. सो काय आला आपला हा cos 36 इज इक्वल टू √5 + 1/4. दिस इज द आन्सर. सिम्प्लिफिकेशन केलं आहे बघा फक्त हा व्यवस्थित. मी कोणता फॉर्म्युला वापरला इथं तेवढा एकच फॉर्म्युला 1 - cos 2 θ इज इक्वल टू 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा एवढं वापरलं आहे. बाकी सगळं सिम्प्लिफिकेशन आहे. म्हणजे मग इथं ॲडजस्ट करून घेतलं. ठीक आहे. इथं व्हॅल्यूज पुट केल्या. साइन 18ची व्हॅल्यू बघा साइन 18ची व्हॅल्यू √5 - 1/4 आहे आणि cos 36ची व्हॅल्यू काय √5 + 1/4 √5 + 1/4. ठीक आहे. नोट्स भेटल्यावरती एकदा बघा कसं सॉल्व करायचं. हां आता मी तुम्हाला एक होमवर्क देतो आहे. होमवर्क साइन 36 फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. मी तुम्हाला त्याची व्हॅल्यू पण देतो. साइन 36ची व्हॅल्यू आहे रूटमध्ये 10 - 2 √5 डिवायडेड बाय 4. ओके. आणि याची हिंट काय यूज करायचं आहे यूज cos 36. ओके. cos 36 यूज करून तुम्हाला सॉल्व होईल. कसा यूज करायचा ते तुम्ही थोडंसं डोकं लावा आता. ठीक आहे. एवढा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. सो 1 मिनटं मी अटेंडन्स बघतो कोण कोणी. साक्षी प्रेम साक्षी सिद्धी आणि श्रावणी. गुड श्रावणी. चालतंय मग समजलं का आजचं लेक्चर. थोडंसं एक 5-1 मिनटं डिस्टर्बन्स झालं लाईट गेल्यामुळं. ओके समजलंय. हां लाईक्स यायला लागले बघा. ठीक आहे. सो घ्या मग एक 5 मिनटं ब्रेक. त्यानंतर तुमचं केमिस्ट्री चालू होईल.